जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवार दिनांक 4 पहाटे 1:30 वाजता पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 2 बोटी 20 तराफे जाळून नष्ट करण्यात आले असून सुमारे 125 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजित किंमत 30 लाख रुपये असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. अचानक केलेल्या पाहणीत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तात्काळ तहसीलदार संजय वारकड यांना माहिती दिली आणि त्यानंतर तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली. यावेळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि त्यांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या कारवाई दरम्यान नदीच्या दुसऱ्या बाजूने हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर यांना सतर्क करण्यात आलं. संयुक्त पथकाने 2 बोटी 20 तराफे नष्ट करून मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली. या कारवाईनंतर परतत असताना शहर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारी 2 वाहने पकडण्यात आली. ही वाहने पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली. तसेच घटनास्थळी आढळलेल्या 4 मजुरांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. या मोहिमेत तहसीलदार संजय वारकड, पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण ओमकांत चिंचोलकर, श्री क्रेंदेरे, श्री मठवाड पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण यलमटे, सय्यद मोहसिन, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, माधव भिसे, सरपे, मारुती श्रीरामे, वानुळे, डॉक्टर जोशी, मारुती कदम, राजेश बरोडा, कोतवाल, बालाजी सोनटक्के इत्यादींनी सदरील कारवाई केली. पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल यांनी सहभाग घेतला. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाची कारवाई यापुढे सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.